नमस्कार मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की आजच्या भागामध्ये काय ट्विस्ट आलेला आहे. अगदी जबरदस्त आणि भन्नाट असा ट्विस्ट आलेला आहे. म्हणजे ज्या गोष्टीची आपण इतके दिवस वाट पाहत होतो की आपल्याला आजींना त्यांची नात मिळावी, त्यांची खरी सून मिळावी आणि सगळं कुटुंब एकत्र यावं, आणि ती गोष्ट आज घडलेली आहे. फायनली आता इकडे कमळीची आणि तिच्या आईची म्हणजे सरूची, गौरीची भेट झालेली आहे. आता हे सगळं कोणामुळं आणि कसं घडलं हे सगळं काही आपण आता पुढे पाहूयात. पण ज्यानंतर गौरी आता महाजनांच्या घरी आली आहे, म्हणजे कमळीनं तर तिला ओळखलंच आहे, पण त्यानंतर गौरीने जे काही आता सत्य समोर आणलेलं आहे ना, त्यामुळे आता रागिणी कामिणीचं सत्य समोर आल्यानंतर अन्नपूर्णाजी त्यांना काय शिक्षा करतात, कसा धडा शिकवतात, हे सगळं काही आपण पाहूयात. इकडे ऋषी हा कमळीचा अभ्यास घेत असतो आणि त्याच वेळेला अनामिका सुद्धा तिथेच असते. आता आधी अनामिकाचं आणि कमळीचं बोलणं झालेलं आहे आणि त्या सगळ्यामध्ये अनामिकाला आता कुठेतरी या दोघांचं सुद्धा एकमेकांवर प्रेम आहे असं जाणवत असतं. अनामिकाला हे कळून चुकलंय की ऋषीचं कमळीवर प्रेम आहे आणि कमळीचं सुद्धा ऋषीवरती प्रेम आहे. इथे अनामिका आता सगळ्यांचा निरोप घेते आणि जात असते. जात असताना आता इथे नयनतारा म्हणते की अरे ऋषी तू जा ना, तिला बाहेर सोडून ये. आता इकडे अनामिका बाहेर येऊनच थांबलेली असते. खरं तर ती ऋषीची वाट पाहत असते. ऋषी बाहेर येतो आणि तेवढ्यातच अनामिका आता बाहेरूनच बोलते की ऋषी काय झालं, तुला मी आवडली नाही का? मी आल्यापासून पाहते की तू ना माझ्याकडे लक्षच देत नाही आहेस. मी पाहते की तू सतत त्या कमळीच्या मागे मागे करतोयस. आता अनामिका कमळीबद्दल आणि ऋषीबद्दल बरेच काही बोलत असते आणि आता ऋषीला ते ऑकवर्ड फील होतं. अनामिका म्हणते अरे ऋषी सांग ना, मी तुला आवडली नाहीये का? तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीये का? ऋषी म्हणतो अनामिका मी तुझ्यापासून काहीच लपून ठेवणार नाही. मी तुला जे काही आहे ते खरं सांगणार आहे. माझं कमळीवरती प्रेम आहे. आता हे सगळं म्हणाल्यानंतर आता ऋषीला असं वाटतं की हे कदाचित अनामिकाला आवडणार नाही. तेवढ्यातच अनामिका म्हणते की अरे त्यात सांगायचं काय? मला ते केव्हाच कळलंय. जेव्हापासून मी आले ना तेव्हापासून मला तुझ्या नजरेत फक्त कमळी दिसले आणि कमळीसाठीच प्रेम दिसलंय. आणि एवढंच नाही, त्या कमळीचं सुद्धा तुझ्यावरती प्रेम आहे. आता हे सगळं ऐकून ऋषीला थोडासा धक्काच बसतो. अनामिका म्हणते की हो, तुझं प्रेम आहे हे तू व्यक्त केलं आहेस खरं माझ्याशी, पण मला हेही जाणवलं त्या कमळीचं सुद्धा तुझ्यावरती खूप प्रेम आहे. फक्त तिने ते तुझ्याजवळ कधी एक्सप्रेस केलं नाही आहे. कधी बोलणार आहात तुम्ही दोघं दोघं एकमेकांबद्दल? आता ऋषीला कुठेतरी बरं वाटतं. अनामिका म्हणते अरे लवकरच जाऊन तिला सांग. आणि अनामिका आता इथे ऋषीचा निरोप घेते. इकडे तर आता राजन जो आहे तो प्रचंड राजनने ड्रिंक केलेली असते. इथे अनिका त्याला उठवण्याचा प्रयत्न करते, पण राजनने इतकी ड्रिंक प्याले की त्याला थोडीसुद्धा शुद्ध नाही आहे. त्याला काही बोलायचंही कळत नाही. तो सतत काहीतरी बडबडतोय आणि आता जी अनिका आहे ती म्हणते की डॅडा बोल ना, तू काय बोलतोयस, काय बोलतोयस? आणि त्याच वेळेला आता इकडे कमी आणि अन्नपूर्णाजी दोघीसुद्धा राजनच्या रूममध्ये येतात. राजनची अवस्था बघून अन्नपूर्णाजींना ॲक्च्युली वाईट तर वाटत असतं, पण त्यांना खूप रागसुद्धा येत असतो. कारण राजन हा व्यक्त व्हायला तयारच नाही आहे. काय गोष्ट आहे मनात ती सांगायलासुद्धा तयार नाही आहे आणि ड्रिंक सोडायलासुद्धा तयार नाही आहे. त्याच्यामुळे आता अन्नपूर्णा आजी म्हणतात की राजन तू सांगणार आहेस का? काय अवस्था करून घेतलीस तू? तू तुझं हे पिणं बंद करणार आहेस की नाही करणार आहेस? अरे काय झालं ते सांग तरी. पण तो फक्त इतकंच बडबडत असतो की आता या सगळ्याचा काही फायदाच नाही आहे. मी आता जगून काय करू? आता माझं काय होणार आहे? हे त्याचं काहीतरी बडबड सुरू असते. आता अन्नपूर्णा आजी म्हणतात की राजन बस झालं, खूप झालं हे. आता तू मला सांगणार आहेस, तू दारू सोडणार आहेस? नाहीतर मी आत्ताच्या आता एक मोठा निर्णय घेणार आहे. तू जर ड्रिंक सोडली नाहीस आणि तुझ्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न नाही केलास ना, तर मी तुला ह्या सगळ्या प्रॉपर्टीतून बेदखल करणार आहे. जेव्हा मात्र आता अन्नपूर्णा आजी असं म्हणतात, तेव्हा मात्र राजन लगेच म्हणतो, मी ह्या सगळ्या प्रॉपर्टीचं काय करणार आहे? काय करायची मला ही सगळी प्रॉपर्टी? जिच्यासाठी मी हे सगळं विश्व उभं केलं, ती माझ्या आयुष्यातून निघून गेली. माझी मुलगी मला सोडून गेली. आता ह्या सगळ्याचं मी काय करू? मला हे काहीही नको आहे. राजन आता असं काही अन्नपूर्णा आजीसमोर बोलतो, त्याच्यामुळे अन्नपूर्णा आजी म्हणतात की राजन तू काय म्हणतोयस? जिच्यासाठी हे सगळं विश्व उभं केलं ती गेली म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? राजन आता तेव्हा मात्र राजन पूर्ण नशेमध्ये बोलून जातो की गौरी मला सोडून गेली. तिने तिचा दुसरा संसार थाटला. माझी मुलगी मला कायमची सोडून गेली. ती ह्या जगातच नाही आहे. आता राजनने नशेमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी आता इथे बोलून मोकळा झाला आणि इतके दिवस जे लपून ठेवलेलं सत्य होतं, ते सत्य मात्र आता इथे अन्नपूर्णा आजींच्या समोर आलेलं आहे. अन्नपूर्णा आजी म्हणतात, राजन तू हे काय बोलतोयस? काय बोलतेस तू हे? गौरी सोडून गेली आणि तुझी मुलगी ह्या जगात नाही म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? राजन म्हणतो की हो, हेच खरं आहे. इतके दिवस मी एक गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली, कारण मला आशा होती की माझी बायको आणि मुलगी माझ्या आयुष्यात परत येतील. पण त्या दोघीसुद्धा माझ्या आयुष्यात नाही आहेत. दोघीसुद्धा मला कायमच्या सोडून गेल्यात. गौरीसुद्धा मला सोडून गेली आणि माझी मुलगीसुद्धा आता या जगात राहिलीच नाही आहे. तर ती परत कुठून येणार आहे? आता कमी इकडे घाबरते, कारण राजनने नशेमध्ये सगळं काही बोलून मोकळा झालेला आहे.
अन्नपूर्णा आजी म्हणतात, राजन तू काय बोलतोयस, तुला कळतंय ना? अरे कमी आहे ना तुझी मुलगी, आणि ती इथे आहे, अनिकासुद्धा इथे आहे. मग तू काय म्हणतेस की तुझी मुलगी ह्या जगात नाही आहे? तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? इथे राजन म्हणतो की आई मी जे बोलतोय ना ते खरं बोलतोय. आज आज मी तुला सगळं काही खरं सांगून टाकतो. कमळी माझी मुलगी नाही आहे. हे सगळं आम्ही दोघांनी ठरवलं होतं. तू आजारी होतीस आणि तू या त्या त्या सगळ्यातून बाहेर पडावी म्हणून कमळीचा आणि माझा हा सगळा प्लॅन होता. हे सगळं आता राजांनी नशेमध्ये बोलून मोकळा झालेला आहे. आणि आता अन्नपूर्णा आजीच्या समोर एक खूप मोठं सत्य आलेलं आहे, की म्हणजे कमळी ही अन्नपूर्णा आजीची नात नाही आहे. आणि हा सगळा राजांचा आणि कमळीचा प्लॅन होता. हे सगळं काही आता राजाने नशेमध्ये अन्नपूर्णा आजींना बोलून मोकळा झालेला आहे. आता इथे अन्नपूर्णा आजी म्हणतात की नाही राजन, हे सगळं खोटं आहे ना, तू खोटं बोलतोयस, हे 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 सगळं खरं नाही आहे. कमळी माझी नात नात आहे, तू 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 काय बोलतोयस? राजन बोलतो की नाही आई, हे सत्य आहे. ही गोष्ट मी सगळ्यांपासून लपवून ठेवली. हवं तर तू कमळीला जाऊन विचार, आत्ताच्या आता कमळीला जाऊन विचार, ती सुद्धा तुला खरं काय ते सांगेल. मीच तिला सांगितलं होतं की हे सगळं नाटक करायला. हे सगळं ऐकून अन्नपूर्णा आजींना खूपच मोठा धक्का बसलेला आहे. अन्नपूर्णा आजी लगेचच बाहेर येतात. अन्नपूर्णा आजी कमळीला म्हणतात की कमळी, तू मला एकदा सांग, तू माझी नात आहेस की नाही? कमळीला आता काय बोलावं काहीच कळत नसतं, कारण राजांनी आता तिच्यासमोर सगळं सत्य तर सांगितलेलं आहेच. कमळीला काय बोलावं काहीच कळत नाही. कमळी फक्त शांत उभी असते. अन्नपूर्णा आजी म्हणतात, कमळी बोल, मला फक्त एकदा सांग की तू माझी नात आहेस की नाही? त्यावर कमळी म्हणते की नाही, राजन काकाने जे सांगितलं तेच खरं आहे आणि ते सत्य आहे. आता ज्या वेळेला कमळी असं बोलते, अन्नपूर्णा आजींचा इथे विश्वास तुटलेला असतो. अन्नपूर्णा आजींना ह्या गोष्टीचा कल्पनासुद्धा नसते की ह्या दोघांनी आपल्यापासून एवढं मोठं सत्य लपून ठेवलेलं आहे. अन्नपूर्णा आजींना इतका राग येतो की त्या कमळीच्या कानाखालीच मारून देतात आणि म्हणतात की माझा विश्वासघात केलास, एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपून ठेवली, माझी फसवणूक केली, माझ्या नातीची जागा घेतलीस तू, माझ्या भावनांचा खेळ केलास. एवढे दिवस मी तुझ्यासाठी काय नाही केलं, माझी नात म्हणून मी तुझ्यासाठी सगळं काही केलं, पण तू माझा विश्वासघात केलास, माझ्या भावनांचा खेळ केलास. अन्नपूर्णा आजी आता इथे कमळीवर प्रचंड रागवलेले असतात आणि या आवाजामध्येच आता सगळेजण बाहेर येतात. अन्नपूर्णा आजी ते कमळीवर चिडलेले आहेत. कमळीला म्हणतात की आत्ताच्या आता माझ्या घरातून चालती हो, माझा विश्वासघात केलास तू. मी तुला कोणतं स्थान दिलं, तुझ्याकडे सगळ्या जबाबदाऱ्या दिल्या, तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू तू त्याची ही परतफेड माझ्यासोबत अशी केलीस. आता हे सगळं सीन चालू असतो आणि त्याच वेळेला गौरीची एंट्री झालेली आहे. इकडे आता गौरी ज्यावेळेला घरी असते तेव्हा गौरीला असं वाटत असतं की आज काहीतरी घडणार आहे, कमळीच्या बाबतीत काहीतरी घडणार आहे आणि तिला हे माहीतच असतं. पण तिला असं वाटतं की त्या रागिणी आणि कामिणीपासून कमळीच्या जीवाला धोका असणार आहे. आणि त्याच्यामुळे आता इकडे गौरी हातची सगळी कामं सोडून धावत पळतच इकडे महाजनांच्या घरी धावत पळत येते. आणि इथला जो झालेला सगळा प्रकार पाहून गौरीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलाय, कारण गौरीला हे माहीत असतं की हे राजांचं आणि कमळीचं नाटक आहे. इवन आता इथे कोणालाच माहीत नाही आहे की गौरीची मुलगी कमळी आहे ते. आता गौरी कमळीच्या जवळ येते, कमळीला सावरते आणि कमळीला खरं तर मोठा धक्का बसलाय. गौरी आता या क्षणी इथे कशी काय आली? कमळी म्हणते की आहे तू इथे इथे काय करतेस, तू इथे कशी? गौरी म्हणते की मी तुला सगळं काही सांगते, आज मी तुला सगळं काही सांगणार आहे. आणि आता इथे फायनली गौरीची आणि कमळीची भेट झालेली आहे. आता यानंतर गौरी हे सगळं सत्य सगळ्यांना सांगेल का? कमीच आपली मुलगी आणि राजांची मुलगी आहे हे सत्य ती सगळ्यांसमोर आणेल का? अन्नपूर्णा आजींना सांगेल का की कमीच तुमची नात आहे? हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांना तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच येणारे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका.